ही भाई काय चॉकलेट दिसतंय म्हणजे बघू शकता काय इकडच्या साईडला कोणीच नाही आहे. ॲक्च्युलीमध्ये तुम्ही असं येऊन प्रॅक्टिस करू शकता. आणि मी आता विचारणार आहे की आपण इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करू शकतो. माझा एकच प्रश्न आहे, हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश. जस्ट गेट 100 शॉर्ट व्हिडिओज अँड जस्ट पोस्ट टू द यूट्यूब. डू नॉट थिंक टू मच. आला अजून एक जण आला. इकडे रे मित्र, एक मिनटं. बाई प्रश्न विचारायचा आहे. बाई, हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश. बाय स्पीकिंग इंग्लिश विथ अदर्स. ग्रामर इम्पॉर्टंट आहे का बोलणं इम्पॉर्टंट आहे? ग्रामर. तू कशी सुरुवात केली तुझी बॅकग्राऊंड स्टोरी? ग्रामरपासूनच. ग्रामरपासून. तू काय मराठी शाळेत का इंग्लिश शाळेत? इंग्लिश मीडियम. अच्छा. आणि तुला काय वाटतं तुझ्या ह्याच्याने सगळ्यात जास्त भीती कशामुळे वाटते लोकांना? आणि त्यांची भीती ओव्हरकम करण्यासाठी जर तू काय स्टेप बाय स्टेप 3 स्टेप फॉर्म्युला दिला तर तुझ्या ह्याच्याने? ग्रामर शिका एक तर. दुसऱ्यांसोबत इंग्लिशमध्ये बोला. आणि जर काही डाऊट असेल तर मग विचारा. आता आपण असं दोघं जण भेटलो, आता ते जण भेटले तर मग कॉन्व्हर्सेशन कसं स्टार्ट करायचं? हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, यू आर फाईन ऑर नॉट, एक्सेट्रा एक्सेट्रा. अच्छा. आणि डीप क्वेश्चनमध्ये कसं जायचं की आता मला फॉर एक्झाम्पल ते मला सवय झाली तर मग मला आता 1 तासाची कॉन्व्हर्सेशन करायची, तर मग त्यासाठी कुठले क्वेश्चन आहेत का तुझ्याकडे? 5 मिनटं 10 मिनटं. आता मी यूट्यूब व्हिडिओ चालू केलेत तर ॲक्च्युलीमध्ये मला आहे ना 5-5 मिनटं 10-10 मिनटाचे इंटरव्ह्यू घेऊन टाकायचे. त्यामध्ये मला इंग्लिश बोलायचं ॲक्च्युलीमध्ये, पण मी ॲप्लिकेशन यूज करत होतो. तर तुझ्या ह्याच्याने बेस्ट कुठलं ॲप्लिकेशन आहे? ड्युलिंगो. अजून? डिओलिंगो एक. अजून? ड्युलिंगो एकच. मी पीअरअप पण डाउनलोड केला होता आणि पीअरअपवर आता ॲड यायला लागलं, त्यामुळे मी डायरेक्ट आपला टाईम वेस्ट न करण्यापेक्षा हे यूट्यूब व्हिडिओ चालू केलं. तर कसं वाटतं तुला हे ब्लॉगिंग करून इंग्लिश इम्प्रूव्ह हे करणं? चांगलं वाटतंय. ह्याच्याने मला थोडंफार नॉलेज भेटलं. मला पण कळलं की काय काय करायला पाहिजे इंग्लिशसाठी, इंग्लिश बोलण्यासाठी. अजून चांगलं वाटलं मला. आणि मला काय म्हणायचं की गाईज सगळ्या लोकांनी ब्लॉगिंग चालू करा, कारण की कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही आला ना आणि तुझे नॉलेज जर तू शेअर केलं ना, तुझी नॉलेज तो डोक्यात बसते ऑटोमॅटिकली. तर मग मी हे गोष्ट नोटीस केली की आता फॉर एक्झाम्पल मला इंग्लिश येत नव्हती, तर मग मी त्या ॲपवर गेलो आणि एका पोराला मी फक्त मदत केली, मग दुसऱ्याला मदत केली, मग तिसऱ्याला मदत केली. जसं मी त्यांना मदत करत गेलो माझी इंग्लिश ऑटोमॅटिकली इथं बसली. मग मला असंच म्हणायचं की यूट्यूब चालू करून जर आपण दुसऱ्यांची मदत बी केली आणि असे 2-2 मिनिटाचे व्हिडिओ बी टाकले तर तुला काय वाटतं आपण किती कॉन्फिडंट होईल कॅमेरामुळं? आपण खूप कॉन्फिडेंट होऊ शकतो. आपण स्टेजवर पण इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलू शकतो. झालं. आणि स्टेजवर जायला लोकांना काय भीती वाटते? स्टेजवर कारण की समोर बसलेले लोक असतात, आपण काही चुकीचं बोललं की ते हसू शकतात, अजून काय कारण असू शकतात, मग लोकांना भीती वाटते. तर आजकाल जे आपली जनरेशन आहे जे ब्लॉगिंगचा कशा पद्धतीने यूज केला पाहिजे त्यांनी, काय वाटतं तुला? म्हणजे काय कळलं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता लोक व्हिडिओ बघतात, तर मला असं म्हणायचं की व्हिडिओ क्रिएट करा ना 2-2 मिनिटाचे कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. तुम्ही व्हिडिओ कशाला बघता दुसऱ्याचे? आपल्याला कळतं की त्या व्हिडिओमध्ये काय काय बोलले, काय सांगता येते, मग त्याच्याने आपण आयडिया घेऊ शकतो, आपलं इम्प्रूव्हमेंट आणू शकतो. आणि बेसिकली कसा आहे विषय आहे की ॲक्च्युलीमध्ये आहे ना, तुम्ही जे इंस्टाग्रामवर टाईम वेस्ट करता त्यापेक्षा तुम्ही कॅमेरावर व्हिडिओ बनवले तर कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. आता आपण जे करतो त्याबद्दल काय वाटतं तुला? चांगलं वाटतंय मला. आणि अशाने मला कळलं की आपण काय काय करू शकतो व्हिडिओ बनवून. अजून आणि जरी तुम्ही पब्लिकमध्ये असं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असं कम्फर्टेबल नसला ना काहीच, तर तुम्ही घरामध्ये पण करा, म्हणजे जिथं तुम्ही एकटे तिथं करा असं मला म्हणायचं आहे. काय वाटतं भाई तुला याच्याबद्दल? बरोबर आहे, तुम्ही बोललेलं आहे बरोबर आहे. आपण करायला पाहिजे व्हिडिओ ब्लॉगिंग वगैरे करायला पाहिजे. परफेक्ट आहे. ब्लॉगिंगने काय चेंज होतं ॲक्च्युली? ब्लॉगिंगने आपल्याला कळतं की व्हिडिओ कसे बनवायचे, व्हिडिओ कसे एडिट करायचे, आपण कॉन्टेंट क्रिएटर पण बनू शकतो. आणि तुला जर लाईक फॉर एक्झाम्पल कॉन्फिडन्स, आता तू तुझा कॉन्फिडन्स कसा डेव्हलप करतो? माझ्या बोलून कॉन्फिडंट डेव्हलप होतोय माझा. कॅमेरासमोर आपण बोललो की आपल्याला कॉन्फिडंट येतं, मग तसंच आपल्याला स्टेजवर पण कॉन्फिडंट भेटतं. अच्छा. आता फॉर एक्झाम्पल एक पोरगा असेल काय, आणि त्याच्या डोक्यात जर इंग्लिश बसत नसेल आणि तो मराठी शाळेतून असेल, पण त्याला इंग्लिशच्या इंटरव्ह्यूला जायचं असेल, तसं पोरांना तुला काय मेसेज द्यायचा आहे? आपण त्यांना इंग्लिश शिकवावं, आणि जर त्यांना समजत नसेल तर त्यांना अजून डीपमध्ये जाऊन शिकवावं. अच्छा. आणि तू त्याला कुठले बुक रेकमेंड करशील का कुठलं यूट्यूब चॅनल? यूट्यूब चॅनल आता जसं की तुमचं आहे, मी तुमचं करेल, आणि ड्युलिंग एक ॲप आहे त्यांचं पण एक करेल मी. तू इंग्लिशमधून काय बोलू शकतो का इथं? इंग्लिशमधनं मी हेच बोलू शकतो की युअर व्हिडिओ इज सो गुड. ओके.
And how did your your journey are started actually from the beginning? You have the friends around you who are constantly speaking today also, or you just speak because you come from English school? I speak because of my confirm English school. Teachers teach me English so good. So in there people also constantly speak in English, or they are just trying to speak in Marathi in that English school? No, confidently speak English. Okay. And one thing is that if around you people are speaking, your brain automatically copy the thing. But what do you think about that Marathi people who don't have any support around them? People are just like, आपल्या लोकांना काय असतं की चार लोक काय विचार करतील, मी चुकीचं केलं तर ते माझ्यावर हसले तर ॲक्च्युलीमध्ये, तर ते डाऊट मारण्यासाठी व्हॉट यू सजेस्ट टू देम? जर तुम्हाला असं वाटत असेल की चार लोक आपल्यावर हसतील तर ते हसणं सोडून द्यायचं. आपली काय चूक झाली तर त्यांना विचारायचं आणि मग ती आपली चूक सुधारायची. ओके. अँड जर तुला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असलं, ब्लॉगिंगचं चॅनल स्टार्ट करायचं असलं, तर तू कसं चॅनल स्टार्ट करणार? तुझ्या डोक्यामध्ये काय आयडिया आहे? मी असंच तुमच्यासारखं व्हिडिओ बनवणार सगळ्यांसोबत आणि एक ग्रुप बनवणार, त्याच्यावर मी व्हिडिओ वगैरे टाकणार. अच्छा, बघू शकता गाईज. आणि ॲक्च्युलीमध्ये तुम्ही पण असेच व्हिडिओ बनवा. शरम बिरम नावाची गोष्ट एक्झिस्ट नाही करा. स्वतःला पुढं घालण्यासाठी आपल्याला ती शरम मारावीच लागते. बरोबर ना? तुला काय वाटतं? बरोबर आहे. कारण की ॲक्च्युलीमध्ये आपल्याला इंग्लिश बोलायची म्हणजे बोलायचीच आहे. आणि एक लास्ट गोष्ट सांग भाई, इंग्लिशमध्ये ग्रामर मॅटर करतं का बोलणं मॅटर करतं? बोलणं मॅटर करतं, कारण की आपल्याला कळतं की कुठं आपण चुकतोय, मग त्याच्या हिशोबाने आपण सुधारायचं. मग ते ग्रामर पण वाचायचं आणि मग बोलायचं पण. आणि तुझ्या ह्याच्याने खूप साऱ्या लोकांकडे मी तर बघितलं त्यांच्याकडे असतं, पण त्यांना आहे ना ॲक्च्युलीमध्ये ते बाहेर काढता येत नाही का? इथं असतं काय काय लोकांचं, पण ते इथून बाहेर निघत नाही. तर मग कसं, त्यासाठी कुठले प्रॅक्टिस? आपण मिरर समोर जाऊन स्वतःशी बोलावं इंग्लिशमध्ये. जे आपल्या मनात आहे ते सगळं इंग्लिशमध्ये बोलावं. अच्छा, बघू शकता गाईज, असा होता आजचा व्हिडिओ. आणि तुम्ही पण असे व्हिडिओ क्रिएट करा जास्तीत जास्त. आता ह्यो पण क्रिएट करेल, ह्याच्या चॅनलची लिंक वाटलंच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही ह्याला पण जाऊन बघा. ह्यो इंग्लिश शाळेमधून आहे, ह्यो पण तुम्हाला करायला ॲक्च्युली. आणि आपण हे व्हिडिओ घेऊन परत येऊ. कशी वाटली भाई तुला हे व्हिडिओ? चांगली वाटली, बेस्ट. थँक्यू ब्रो. हॅव अ नाईस डे. जय शिवराय. जय शिवराय. तुझं नाव काय भाई? गौरव अगरवाल. गौरवसोबत हा व्हिडिओ काढल्याने मला खूप चांगला वाटलं, कॉन्फिडन्स आला. मला पण चांगलं वाटलं. थँक्यू ब्रो.